सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत, तर त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला, हा त्यांचा राजकीय विषय. शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावर आता मनोज जरांगेंचं वक्तव्य आहे. तर मुख्यमंत्री कोणीही झालं तरी आम्हाला देणं घेणं नाहीये, कुणीही मुख्यमंत्री झालं तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, जरांगेंचं वक्तव्य. अश्विनी वैष्णवसह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रात येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री पदाचा 1-2 दिवसात निर्णय, मोदी शहांच्या स्तरावर चर्चा होईल, सुनील तटकरेंची माहिती. माजी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड पक्षांतराला मुभा देऊन गेले. सरन्यायाधीशांनी घटनेचं रक्षण करायला हवं होतं, संजय राऊतांचं उत्तर. चंद्रचूड हे विद्वान आहेत, पण विरोधी पक्षाची भूमिका बजावा असं त्यांना कोणी सांगितलं? त्यांनी पक्षांतराला मुभा मिळावी अशा तऱ्हेनं खिडका दरवाजे उघडून ते गेलेले आहेत. नीतिमत्तेचं रक्षण करणं हे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांची जबाबदारी होती. 3 पक्षांना काय मिळेल ठरवून सरकार बनेल. केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेत नाही, तर मंत्रिपद, पालकमंत्री कोण असेल याचं सूत्र तयार करावं लागतं, बावनकुळेंचं वक्तव्य. तर एकनाथ शिंदेंनी बंड केलं म्हणून भाजप सत्तेत आली आहे. एकनाथ शिंदेंच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजपचे लाडके भाऊ सत्तेत, त्यामुळे भाजपला एकनाथ शिंदेंना दुर्लक्षित करता येणार नाही. बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा. भाजप सत्तेत जर मागच्या वेळेस आलं तर ते एकनाथ शिंदे साहेबांच्या बंडखोरीमुळे. त्यांनी बंडच केला नसता तर भाजप सत्तेत आलं नसतं, सत्तेत आलं नसतं तर आज हा प्रोजेक्ट त्यांचा सक्सेस झाला नसता. भाजप आमदारांची संख्या जास्त, त्यामुळे इतर कोणी सीएम पदावर दावा करणं हास्यास्पद आहे. तर अजितदादा राजकारणात मुरलेले आहेत, त्यांनी आधीच पाठिंबा दिलाय, अंबादास दानवेंचं वक्तव्य. सत्ता स्थापनेबाबत 2 दिवसात सर्व क्लिअर होईल, मंत्रिपदाचं सूत्रही ठरवावं लागतं, संजय शिरसाट यांचं बावनकुळेंना उत्तर. पहिले बेकायदेशीर सरकार बनवत होते, आता कायदेशीर सरकार कधी स्थापन होणार आमच्यापेक्षा जास्त चिंता त्यांना लागलेली आहे. म्हणून आता आम्हाला आमचं सरकार कधी स्थापन करायचं किंवा कसं रन करायचं हे आम्ही ठरवू. फक्त तुम्ही आता घोषणा देण्याचं काम करा. तर काँग्रेसकडे आता कुठलाही पर्याय उरलेला नाहीये. काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांचं भविष्य राहिलेलं नाहीये, त्यामुळे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या 16 आमदारांनी भाजपमध्ये विलीन व्हावं. भाजपचे आमदार आशिष देशमुख यांचा काँग्रेसला खोचक सल्ला.